एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतानं विक्रमी प्रदर्शन केलेलं आहे। भारतानं 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकूण 28 पदकांची कमाई केली आहे। काल अखेरच्या दिवशी नीरज चोप्रा, राज गोविंदन आणि स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियममध्ये काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली। दरम्यान काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेमध्ये भारताचं एक सुवर्ण पदक कमी झालं। मूळची अकोल्याच्या तेल्हारातील अर्चना आढावचं सुवर्ण पदक काढून घेण्यात आलं। 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये अर्चनानं सुवर्ण पदक जिंकलं, मात्र श्रीलंकेच्या निमाली कोंडानं विरोध करत अर्चनानं धक्का दिल्याचा आरोप केला। त्यानंतर आयोजकांनी अर्चनाला अयोग्य घोषित केलं आणि श्रीलंकेच्या नीलामीला हे सुवर्ण पदक देण्यात आलं। एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतानं विक्रमी प्रदर्शन केलेलं आहे। भारतानं 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकूण 28 पदकांची कमाई केली आहे। काल अखेरच्या दिवशी नीरज चोप्रा, राज गोविंदन आणि स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियममध्ये काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली। दरम्यान काल एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेमध्ये भारताचं एक सुवर्ण पदक कमी झालं। मूळची अकोल्याच्या तेल्हारातील अर्चना आढावचं सुवर्ण पदक काढून घेण्यात आलं। 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये अर्चनानं सुवर्ण पदक जिंकलं, मात्र श्रीलंकेच्या निमाली कोंडानं विरोध करत अर्चनानं धक्का दिल्याचा आरोप केला। त्यानंतर आयोजकांनी अर्चनाला अयोग्य घोषित केलं आणि श्रीलंकेच्या नीलामीला हे सुवर्ण पदक देण्यात आलं। वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकमेव T20 सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला। भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 9 गडी राखून विजय मिळवलाय। वेस्ट इंडिज सलामीवीर इविन लेविसनं 62 चेंडूंमध्ये शतक लगावत नाबाद 125 धावांची खेळी केली। लेविसनं तब्बल 12 षटकार आणि 9 चौकार लगावलेत। त्यापूर्वी भारतानं 20 षटकात 6 बाद 190 धावा केल्या। विराट कोहलीच्या टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? रवी शास्त्री की वीरेंद्र सहवाग? या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वेळ आता आणखी जवळ आली आहे। या हाय प्रोफाईल पदासाठी अर्ज केलेल्या 10 पैकी 6 उमेदवारांच्या मुलाखती आज दुपारी BCCIच्या कार्यालयात होतील। सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि VVS लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीसमोर या मुलाखती होतील। श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर करण्यात आलेला असून त्रिशतकवीर करुण नायरऐवजी रोहित शर्माचा भारतीय संघात झालेला समावेश हे या निवडीचं मुख्य वैशिष्ट्य आहे। टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 21 जुलैपासून सुरुवात होईल। या दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी, 5 वनडे आणि एका T20 सामन्यात खेळणार आहे। शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे निवडणुकीला उभे राहणारे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती ठरलेत। मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे सर्वाधिक 147 मतं मिळवून निवडून आले। या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील अख्खं पॅनेल निवडून आले। त्यामुळे आता मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जातोय। जळगावच्या मेहरुण तलावाच्या काठावरती 2 कट्टर राजकीय शत्रू एकत्र आले आणि त्यांनी कटुता दूर सारत एकत्र भोजन केलं। मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवाच्या निमित्तानं माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे 7 वर्षांनंतर एकत्र आले आणि गप्पा मारत भजीचा आस्वाद घेतला। दोघांनीही एकमेकांना भजी भरवले। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या। पक्के शत्रू सख्या मित्रांसारखे वागू लागल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। अहमदनगरमध्ये माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांमध्ये राडा झाला। पोतराजाच्या वेशात आलेल्या शिक्षकांना आपल्या मागण्या सभेत ठेवल्या। यावेळी शिक्षक संस्था ऑनलाईन करण्यावरून सभेतील 2 गटात हमरीतुमरी झाली आणि हा वाद आणखी पेटू लागला। शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। काहींनी सभेतील खुर्च्या उचलल्या, व्यासपीठावरती चढून माईक हिसकावून अरेरावी केली। दरम्यान गोंधळ वाढू लागल्यानं पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ही सभा संपवण्यात आली। मुंबईत मातोश्रीवरती दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र यंदा या उत्साहाला ओहोटी लागलेली दिसली। कारण नेहमीसारखा उत्साह यंदा मातोश्रीवरती बघायला मिळाला नाही। बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरुशिष्यांचं नातं आहे।
मातोश्रीवरील गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठा इतिहास देखील आहे। गुरुपौर्णिमेला मातोश्री बाहेर एक पेटी ठेवली जाते, ज्यात शिवसैनिक गुरुदक्षिणा देतात आणि हा पैसा पक्ष निधीसाठी वापरला जातो। जूनमध्ये पाऊस चांगला बरसल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे। मात्र राज्यात मॉन्सून 12 जुलैनंतर पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। गेल्या 2 दिवसात कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। दुपारी उन्हाचे चटके भाजायला लागले होते, पण आता येत्या 3 ते 4 दिवसात राज्यात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे पावसाच्या चिंतेत आणि दुबार पेरणीच्या संकटात पडलेल्या बळीराजाला दिलासा मिळण्याची आशा आहे। गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कारखान्याविरोधात आमदार मधुसूदन केंद्रे यांनी शेअर घोटाळ्याचा नवा आरोप केलाय। शेअर्सच्या नावाखाली गंगाखेड शुगर्सने 20,000 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 10,000 रुपये गोळा केलेत। त्या बदल्यात शेतकऱ्यांना केवळ 1,000ची पावती देण्यात आली। 20,000 शेतकऱ्यांचे प्रत्येकी 9,000 रुपये रत्नाकर गुट्टेंच्या सुनील हायटेकमध्ये वळते करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार मधुसूदन केंद्रे यांनी केलाय। शिवसेनेवरती जहरी टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरती आता जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पलटवार केलाय। महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे हे जनतेला माहीत असून या अजगरामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलाय। सत्ताधारी पक्षांपैकी एकाची भूमिका 2 तोंडांच्या गांडुळासारखी आहे अशी टीका अजित पवारांनी शिवसेनेचं नाव न घेता केली होती, ज्याला आता शिवतारेंनी उत्तर दिलंय। रायगडच्या माणगावातील देवकुंडच्या नदीपात्रात 2 तरुण वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे। अखिल चौधरी आणि नितीन पथक अशी वाहून गेलेल्या दोघांची नावं आहेत। अखिल मूळचा दिल्लीचा तर नितीन वाराणसीचा असून शिक्षणानिमित्त हे दोघंही पुण्यात असल्याची माहिती मिळते। भीरा येथील देवकुंड धबधबा परिसरामध्ये हे दोघं बुडाले असून माणगाव पोलीस आणि राफ्टर्सच्या टीमकडून सध्या त्यांचा शोध घेतला जातोय। काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप होतोय। युवा काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीत हा प्रकार घडलाय। मारहाणीत जितेंद्र यादव हा कार्यकर्ता गंभीर जखमी झालाय। बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकी युवा काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक लढवतोय। या निवडणुकीत बोगस वोटिंग होत असल्याचा आरोप राजेंद्र यादव यांनी केलेला होता आणि त्याला विरोध केलेला होता। त्यामुळे बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या माणसांनी मारहाण केल्याचा आरोप जितेंद्रने केलाय। कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून शिवसेना आता आक्रमक झाली आहे। शिवसेनेच्या वतीनं आज राज्यातील प्रत्येक जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवत शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दलची माहितीही देण्यात येणार आहे। कर्जमाफीचा निर्णय होऊन जवळपास 15 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाहीये। याच मुद्द्यावरून शिवसेना पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते आहे। दुसरीकडे 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून ही देशातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितलंय। 1.5 लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं देखील 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांसाठी 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली। मुंबई नागपूर नियोजित समृद्धी महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। किसान यात्रा धुळ्यात आली तेव्हा ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय समृद्धी महामार्गासाठी 1 इंच देखील जमीन घेऊ देणार नाही असं राजू शेट्टी यांनी बजावलंय। विकासाच्या मनोऱ्याखाली शेतकऱ्यांची थडगी दबली जाणार असतील तर ते आम्ही कदापिही होऊ देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिलाय। त्र्यंबकेश्वर जवळील बिल्वतीर्थ तलावामध्ये ऑल्टो कार बुडून बाप लेकाचा मृत्यू झालाय। वडील सुरेश भांगरे आणि मुलगा सूरज भांगरेचा यात अंत झालाय। ऑल्टो कारनं 2 मुलांसह त्र्यंबकेश्वरला फिरायला ते गेलेले होते। यावेळी वळणाच्या रस्त्यावरती टर्न घेताना कार तलावात कोसळली आणि कार चालवत असलेला मोठा मुलगा विशाल भांगरे यात सुदैवानं बचावला। जवळपास 1 तासाच्या बचाव कार्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं ही कार बाहेर काढण्यात आली। रायगड जिल्ह्यातील नेरळ नजीकच्या पेब किल्ल्यावरून 2 ट्रेकर्स दरीत कोसळलेत। दोन्ही ट्रेकर्सना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय।
किल्ल्यावरील गणपती मंदिर नजीकच्या दरीत एक मुलगा आणि मुलगी कोसळले होते। ही माहिती मिळताच नेरळ पोलीस आणि खोपोलीतील ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेतली आणि या दोन्ही ट्रेकर्सना वाचवलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षीच्या रानपाट धबधब्यामध्ये अडकलेल्या दोघा तरुणांना वाचवण्यात यश आलंय। इचलकरंजीहून 10 ते 12 जण रानपाटच्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले होते। त्यावेळी विशाल कांबळे आणि ओमन खोत हे दोघं तरुण धबधब्यात खेळत होते। मात्र धबधब्याच्या वरच्या भागात पाऊस पडल्यानं पाण्याची पातळी अचानक वाढली। या दोघांना याचा अंदाज न आल्यानं ते पाण्यात अडकले आणि काही वेळानं ते वाहून जात होते। त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या दोघांनाही वाचवलं। नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील माळेगावात एका 7वीच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। शिवम कोहळे असं या मुलाचं नाव आहे। आईवडील शेतात गेलेले असताना शिवमनं घराच्या धाब्यावरती जाऊन गळफास घेतला। शिवमनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळू शकलं नाही आहे। या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नंदुरबार शहरातील एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या हत्येचा उलगडा आता झालाय। पार्टी करण्यासाठी पैशांची गरज असल्यानं त्याच्याच मित्रांनी ही हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी दोघं अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे। एकलव्य नगरमध्ये राहणाऱ्या राज नंदकिशोर ठाकरे याचा मृतदेह खामगार रस्त्यावरती आढळून आला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तपास केला असता राजच्या 2 अल्पवयीन मित्रांनीच त्याचा खून केल्याचं समोर आलंय। खून केल्यानंतर या मित्रांनी राजच्याच घरी चोरी देखील केली होती। शिर्डी साई संस्थानच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची आज सांगता होणार आहे। आज दुपारी 12 वाजता दहीहंडी फोडण्यात येणार आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले। शिर्डी साई संस्थानाच्या वतीनं देणगीदार भाविकांना रिटर्न गिफ्ट देखील देण्यात येत आहे। ते म्हणजे 25,000 आणि त्यापेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्तांना साईबाबांची प्रतिमा असलेलं 10 ग्रॅम चांदीचं नाणं देण्यात येते। गुरुपौर्णिमेनिमित्त पंढरीच्या विठ्ठल मंदिरातही संत देव भेटीचा अनुपम्य असा सोहळा पार पडला। आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलांचं अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची देवांच्या चरणांशी भेट झाली। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ तसंच संत सोपान काका आणि संत नामदेवांच्या पालख्या या आषाढीतील मानाच्या पालख्या म्हणून ओळखल्या जातात। हे सर्व संत वर्षातून फक्त एकदाच आषाढी पौर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात। या भेटीनंतर आषाढी यात्रेची सांगता झाली असून पालख्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झालाय। इंदापूरमधील वडापुरी गावात अंबाजी लिंबाजी जत्रेला सुरुवात झालेली आहे। या जत्रेला 300 वर्षांची परंपरा आहे। यात्रा 3 वर्षातून एकदा येत असल्यानं जत्रा महिनाभर सुरू असते। नंदीवाले समाजाचं अंबाजी लिंबाजी कुलदैवत आहे। त्यामुळे यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून नंदीवाले समाजातील लोक मोठ्या संख्येने इथं दाखल होतात। मंदिरापासून छबिना पालखीसह झेंडे आणि निशाणीची मिरवणूक देखील काढण्यात येते। तेलंगणा सरकारनं महाराष्ट्रातील शेळ्या आणि मेंढ्या खरेदीसाठी पाठवलेल्या डॉक्टर तिरुपती यांचं सांगोल्यातून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेलं होतं। मात्र काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत डॉक्टरांची सुटका केली आहे। जुन्या ओळखीचा फायदा घेत मुख्य आरोपी रामचंद्र कबाडेनं त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्याच मेलवरून तेलंगणा सरकारकडे 9 लाखांच्या खंडणीची मागणी केली। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपासचक्र फिरवत डॉक्टरांची सुटका केली आहे।